आता पुढचं ध्येय काय असतं? ज्या पद्धतीने जनाधार जनतेने दिला आणि तो संकल्पना मी जनतेपुढे घेऊन गेलो, मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की या सगळ्या निवडी दरम्यान कुठेही घोडेबाजार झाला नाही, कोणाची निवड होईल हे शेवटपर्यंत कोणाला कळालं नाही आणि जो कोणी व्यक्ती त्या पदास पात्र होता तो जाऊन खुर्चीवर बसला. निवडणुकीच्या निवड प्रक्रियेमध्ये अशाच प्रकारे निवडणूक व्हाव्यात एवढीच व्यापक अपेक्षा आपली असते. आता सगळ्या पदांची जवळपास निवड झालेली आहे. जे काही शब्द आपण अहिल्यानगर शहराच्या जनतेला दिलेले आहेत, आमदार संग्राम जगताप असतील आणि मी असेल, ते आता शब्दाची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून निधीची उपलब्धता करणे याच्या मागे आता लागावं लागेल. मला असं वाटतं की जेव्हा आपण एक विकास आराखडा मांडणार होतो त्या कालावधीमध्ये अजितदादांचा पदाचा उपयोग हा आपल्याला होईल, कारण की राष्ट्रवादीचा महाराष्ट्रामधला एकमेव महापौर राहिला असेल असं ग्राह्य धरून आपण सगळा आराखडा मांडला होता. पण दुर्दैवाने आज दादा आपल्याबरोबर नाहीत. मात्र उपमुख्यमंत्री असतील, ताई असतील आणि माननीय मुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून निश्चित आपण शहरासाठी भरीव निधीची तरतूद करून आपल्या विकासाला परत गती देणार आहोत आणि ती संकल्पना आता राहुरी येथे गोवा येथे माजी आमदार त्या ठिकाणी तनपुरे आणि अक्षय खरे एकत्र आरती केली. त्या दरम्यान त्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही कधी पण एकत्र येऊ शकतो किंवा कधी पण 240 सरकार आहे, आमचे 10 येण्याची शक्यता असं आहे, 250 होईल आता आमलंही सरकार आहे असं ते म्हणले. हे सूचक त्याची भाजप प्रवेशाची काय चर्चा हे आहे? पहा, त्यांना कोणी अधिकार दिला असेल त्यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा त्याच्यावर भाष्य करायला, तर मग तो अधिकार असेल तर मग ते मांडू शकतात. त्यांना जर अधिकार असेल विलिनीकरणाचा, म्हणजे हे आता तिकडे विलिनीकरण होता होता भाजपमध्ये आले की काय मला माहित नाही. म्हणजे अगोदर तिकडे विलिनीकरण करायचं होतं, तिकडून काय व्हायना, आता ते भाजप समवेत विलिनीकरण करायचा अधिकार त्यांनी तनपुरेंना दिलाय का असा माझा प्रश्न आहे. कुठेतरी हे सगळं राहुरी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने चाललंय का? नाही, आता काय कोणाला काय वाटलं, कोण भावनेच्या भरात भाषणामध्ये काय बोललं हे आपण कसं सांगू शकतो. त्यांना वाटत असेल की त्यांनी यावं भाजपमध्ये, तो त्यांचा निर्णय आहे. भाजप त्यांना घेणार की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. तर ज्याला यावंशी वाटतंय त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केली, त्याला घ्यायचं का नाही हा निर्णय घेणारा मुख्यमंत्र्यांचा अधिकार मुख्यमंत्री पाहतील आणि ठरवतील काय करायचं काय नाही. पण जिल्ह्यात तुम्हाला विचारल्याशिवाय तसं होणार नाही. अरे मला कोण विचारू राहिलं बाबा, मला इथं चहा सुद्धा कोणी विचारणार, मला पक्षप्रवेश कोण विचारून करणार आहे. आम्हाला एक गोष्ट आम्ही अगोदरपासून सांगत आलेलो आहोत की जो निर्णय मुख्यमंत्र्यांचा असेल तो निर्णय अंतिम असतो. जी काही इच्छा जनतेच्या मनामध्ये असेल, शेवटी भारतीय जनता पार्टी महायुतीचा घटक पक्ष आहे. महायुतीमध्ये ती जागा भारतीय जनता पार्टीची आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जागे लढवणार या बाबतीत कुठलीही शंका नाही. भारतीय जनता पार्टी पक्ष हा बऱ्यापैकी आकलन आणि सर्वेवर चालणारा पक्ष आहे. जे काही रिपोर्ट, ग्राउंड रिपोर्ट, जनतेचे अपेक्षा आणि आकांक्षा ज्या माणसाकडून असेल आणि ज्याला जनतेचं समर्थन असेल त्यालाच ती उमेदवारी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रदेशाध्यक्ष माननीय चव्हाण साहेबांमार्फत मिळेल. आता तो व्यक्ती कोण हे जोपर्यंत सर्वे येत नाही तोपर्यंत मी कसं सांगू शकतो. यामध्ये उमेदवारीची अपेक्षा असणं आणि उमेदवारी मिळणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मी या स्पर्धेत नाही हे मी अगोदरच सांगितलेलं, त्यामुळे माझा तो विषयच येत नाही. जे उर्वरित लोक इच्छुक असतील, मला वाटतं त्यांनी व्हावं, कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी व्हावं, पण जनतेला जर वाटत नसेल तर तो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. पक्ष हे बेरजेच्या राजकारणावर चालतं आणि एक एक आमदार महत्वाचा आहे आणि तो आमदार शेवटी कसा आहे की सर्वेमध्ये जर एखाद्याचं नाव नसेल आणि तुम्ही मला सांगाल की त्याला निवडून आणा तर ते आम्ही करू शकत नाही. शेवटी जनतेच्या मनाचा आणि जनतेच्या मताचा सन्मान होणं आवश्यक आहे. जनते ज्याचं नाव घेईल तेच नाव मुख्यमंत्री महोदयांकडून येईल मला खात्री आहे. युद्धाचा फटका देशाबरोबर आणण्याला बसलेला आहे. नगरमध्ये ब्लॅक मार्केट गॅस संपत आहे, यामुळे नागरिकांमध्ये मोठा त्रास आहे. काही बोललं आता काय परिस्थिती आहे जिल्ह्याची? नाही, आता ऑलरेडी एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1954 का 57 म्हणजे आठवत नाही एक्झॅक्टली, पण तो लागू केलेला आहे केंद्र सरकारने. यामध्ये फर्स्ट प्रिफरन्स कन्झ्युमर LPG आणि CNG व्हेकल्स याला देण्यात येतो. म्हणजे जे काही LPG उपलब्ध आहे त्याचा 100% पुरवठा हा लोकल कन्झ्युमरसाठी दिला आहे. मग त्याच्यानंतर दुसरं प्राधान्य, मग तिसरं आणि मग चौथं.
शेवटचं प्राधान्य फर्टिलायझर इंडस्ट्रीला दिलंय. 70% फक्त त्यांना एलपीजी मिळणार कोट्यामधला. तर हे एसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट लागू यासाठी केलेलं आहे. आजही देशामध्ये जवळपास 15-20 दिवस पुरेल एवढं स्टोरेज कदाचित एलपीजीचं असू शकेल. पेट्रोलियम आणि क्रूड ऑइलचं तर रशियामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, त्यामुळे त्याचा काही एवढा सेन्सिटिव्ह इश्यू नाही. ही वास्तविकता आहे की युद्धाचा परिणाम देशावर झालेला आहे. पण मला हा पण विश्वास आहे की कुठेतरी युद्ध जरी चालू राहिलं तरी मात्र आज युएई देशांना जे नागरिक अडकले त्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून, जसं युक्रेन आणि रशियामध्ये काही काही ठिकाणी पूर्णविराम देण्यात आले होते 2 दिवसाचे, 3 दिवसाचे, 1 आठवड्याचे आपले आपले नागरिक काढण्यासाठी, अशा दृष्टिकोनातून माननीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाईल हा विश्वास मला आहे. आणि मला असं वाटतं 2-3 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल. पण आज तरी कुठल्याही प्रकारे एलपीजीचा तुटवडा जाणवणार नाही ही जबाबदारी आणि खात्री केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि खात्री पण दिलेली आहे. त्यामुळे उगीच पॅनिक करून आज काही मला कळालं की या स्थानिक भागामध्ये देखील एलपीजीचे जे बुकिंग्स 3 दिवसात होत होते ते आता 21 दिवसानंतर द्यायला लागलेत. तर मी सगळ्यांना ही विनंती करेल की फार आपण घाबरून जाऊ नये. प्रधानमंत्री सक्षम आहेत, केंद्र सरकार सक्षम आहे, राज्य सरकार सक्षम आहे. कोणालाही निदान घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी फार जास्त त्रास सहन करावा लागेल असं मला वाटत नाही. पण अफवा पसरवत जात आहेत, नागरिक प्रचंड गर्दी एजन्सी बाहेर करतायत बुकिंगसाठी. नाही, आता अफवा पसरवणं खरं तर मला असं वाटतं की व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाचा परिणाम आहे. आणि या सोशल मीडियाचा परिणाम म्हणजे बँगलोरमध्ये काही हॉटेल इंडस्ट्रीवाल्यांनी बंद पुकारलं. त्याचा परिणाम लोकांना असं वाटायला लागलं की एलपीजी संपलं का. एक गोष्ट लक्षात घ्या, तिथं काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यामध्ये एलपीजी शॉर्ट झाल्यामुळं अर्थव्यवस्था आणि उद्योग व्यवस्था बंद करण्यात आली. ही देशामध्ये एक असंतोष वातावरण निर्माण करायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. मग बँगलोरमध्येच का, उत्तर प्रदेशमध्ये का नाही, महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त मोठी हॉटेल इंडस्ट्री बँगलोरपेक्षा मोठी आहे, दिल्लीमध्ये का नाही. जिथं जिथं भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार आहे तिथं तिथं कुणीही आंदोलन करत नाही. पण ज्या ज्या ठिकाणी आज तुम्ही पहा, आज काँग्रेसने यात केलं की बँगलोरने, उद्या केरळ सुद्धा करू शकते, परवा अजून एखादं राज्य. आता त्याच्या दुर्दैवाने राज्यच 1-2 आहेत. त्यामुळे हे सगळं एनडीएला कुठंतरी बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. यामध्ये पूर्णपणे राजकारण केलेलं दिसतं. सगळे हॉटेल नगरचे चालू आहेत. कुठलंही हॉटेल बंद होणार नाही. हे सगळं काँग्रेस आणि युपीएचं केलेलं षडयंत्र आहे. सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून बँगलोर, मी तुम्हाला कारण सांगितलं की कशामुळे झालंय, कोण याच्या मागे षडयंत्र करतंय. तर अशी कुठली काही परिस्थिती नाही. आता आमचे नगरसेवक एवढे हॉटेलवाले आहेत, 4-4 हॉटेल आहेत, कोणाकडे तर काही सिलेंडरचा तुटवडा नाही. मला तर कोणी काही बोललं नाही. आणि तुम्ही देखील पत्रकार महोदय, तुमच्या घरामध्ये गॅस नाही आला तुम्हाला येऊन भेटा. पण हे असं कुठलीही वास्तविकता नाही. 100% संकट आहे, पण त्या संकटावर मात करण्या इतका सक्षम प्रधानमंत्री पण देशाला मिळालेला आहे. थँक्यू. थँक्यू. हो.